तथा गौणरूपेण गीताय प्राप्यते यत्र कुत्रीचिता. शब्द आणि अर्थ यांचा घनिष्ठ संबंध असतो. कोणत्याही गोष्टी अर्थ समजून घ्यायच्या असल्यास शब्दाचा द्वाराच समजून दिला जाते आणि शब्दाचा द्वाराच तो समजू शकतो. ज्याला त्या शब्दाचा अर्थ ज्ञान असेल या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान करून घेण्यासाठी शब्दाचा 4 शक्ती आहेत: अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्य. यापैकी अभिधा शक्ती तर सर्वत्र असते, त्याचबरोबर लक्षणा आदी शक्ती काम करत राहतात. गीतेत अभिधा शक्ती तर आहे, तर सर्व ठिकाणी आहेच. कोठे कोठे लक्षणाची शक्ती देखील आहेच. अभिधा जो शब्द अगदी सगळा अर्थ प्रकट होतो. अभिधा शक्ती म्हटली जाते, अर्थात वाच्यवाचकासंबंधी वाचक शब्द आपल्या वाच्याला, वस्तूला, व्यक्तीला ज्या शक्तीने प्रकट करतो तिला अभिधा शक्ती म्हणतात. असे भगवंतांनी म्हटले. ते अर्जुन, या शरीराला क्षेत्र म्हणतात. इंद शरीरा कौंतेय क्षेत्रमित्याभियन्ते. 13तला 1. येथे क्षेत्राची अभिद्या शक्ती आहे. दुसरं लक्षणा, ज्या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ प्रकट करण्याचा अभिधा शक्ती समर्थ नसते त्या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ जिने प्रकट होतो त्याला लक्षणा शक्ती म्हणतात. दुसऱ्या शब्दाच्या वक्तव्याचा लक्षणाचे प्रकटीकरण करण्याची जी वृत्ती आहे त्याला लक्षणा शक्ती म्हणतात. असे अर्जुनाचे म्हटले की ज्या कुटुंबासाठी आम्ही राज्य, भोग, सुख इत्यादी इच्छा करतो तेच धर्म प्राण्याची आशा योद्धा सोडून सुद्धा करण्यासाठी समोर उभे. प्राण्यास्तस्वातून धनानीच. पहिला ते जर येथे अभिज्ञा शक्तीने सरळ असता असा अर्थ घेतला की प्राण्यांना सोडून उभे आहेत तर अशक्य गोष्ट आहे. कारण ज्यांनी प्राण सोडून दिला आहे ते उभे कसे राहू शकतील आणि उभे राहिले उभे आहेत तर प्राणी सोडला कसा. म्हणून येथे लक्षण शक्तीने प्राण्याची म्हणजे जिवंत राहण्याची सुद्धा आशा सोडून उभे राहते असा अर्थ त्या घ्यावा लागेल. याप्रमाणे मदार्थ त्याज्यो तत्वक्ते जिवंता. हे पहिला त्यानं आदी उदाहरणे देखील आहेत. व्यंजना, ज्या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ अभिधा आणि लक्षणा या शक्तीने प्रगट होतो नाही, उलट व्यंग वृत्तीनेच प्रगट होतो तिला व्यंजना शक्ती म्हणतात. जसे भगवंतांनी म्हटले आहे की हे पार्था, मनुष्य सृष्टीचक्रानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही. तो इंद्रियाद्वारे भोगाचा रमणा अघायू पापी मनुष्य व्यर्थच जगतो. मोघम पार्थ जीवती. 16. येथे व्यंजन शक्ती हा अर्थ काढला जाईल की ती मेला तर बरे. तात्पर्य, जेथे वक्तव्याचा भाव, आशय प्रकट करण्याचा अभिज्ञा, लक्षणा आणि व्यंजना शक्ती असमर्थ ठरतात तेथे ज्या व्यक्तीने वक्त्याचा आशय, भाव प्रकट होतो त्याला तात्पर्य शक्ती म्हणतात. आता प्रकरण किंवा अवसारानुसार व्यक्त्याचा भाव प्रकट करणाऱ्या शक्तीला तात्पर्य शक्ती म्हणतात. जसे भगवंतांनी श्लोक 2 13 11 30 मध्ये सत असत नित्य अनित्य याचे वर्णन केले आहे. तेव्हा येथे देही नित्य आणि देह अनित्य दाखवण्याचं तात्पर्य शोक दूर करण्यात आहे. ह्याचा प्रकारे जे देय तत्व तत्सत म्हणतात ते येत नाही, अर्थात असत देखील म्हणता येत नाही. न स्त्रंतोदेशते. 13 तर येथे असे सांगण्याचे तात्पर्य देय तत्व कारणीय निरपेक्ष आहे असे दर्शवणारे आहे.